नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. दत्त अवतारी अक्कलकोट स्वामी समर्थांचा आज प्रगट दिन. गेली 51 वर्ष अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आमच्याकडून सेवा करून घेत आहेत. त्याचा आनंद होत असताना भाविकांनासुद्धा काही गोष्टी सांगायलाच पाहिजे. शहाणे करावे सकळे जन, त्याचबरोबर जे जे आपल्याला ठावे ते ते भक्तांना सांगावे, असं आमचं दादा सांगत. आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे मी भाविकांच्या कानावर हे 4 गोष्टी सांगत आहे. अक्कलकोटला किंवा स्वामी समर्थांच्या कोणत्याही मंदिरात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. लोक येतात जातात. नारळ, हार, पेढे, मोबाईल गप्पा, फोटो काढणे, याशिवाय प्रगट दिन, पुण्यतिथी, गुरुवार, पौर्णिमा या वेळी जेव्हा भाविक भक्त देवाच्या दारात जातात तेव्हा हाच सर्वार्थाने सर्वांचाच उपक्रम चालू असतो. आता आजच प्रगट दिन आहे महाराजांचा. अनेक ठिकाणी आज लोक दर्शनाला जातील आणि त्याचबरोबर भंडारा आणि महाप्रसाद हा तर ठरलेलाच आहे. जायला हरकत नाही. मी जरी नका जाऊ म्हटलं तरी लोक जाणार. पण आपण का जातो, जाणं आवश्यक आहे का, याचा कोणी विचार करत नाही. स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक आहेत. कलियुगाची जबाबदारी स्वामी समर्थांवर आहे. म्हणून तर स्वामी समर्थ महाराज प्रगट झाल्यानंतर सर्वात शेवटी अक्कलकोटला का आले. अक्कलकोट हे प्रज्ञापुरी स्थान आहे आणि तिथं महाराजांचा जवळजवळ 21 वर्ष वास्तव्य काळ आहे. या ठिकाणी महाराज आहेत. सध्याची परिस्थिती न बोलणंच योग्य, पण महाराज अक्कलकोटला आले, अक्कलकोटला राहिले, अनेक चमत्कार केले. आज अक्कलकोटचं नाव घराघरात झालेलं आहे. 51 वर्षापूर्वी हे भाग्य मिळालं प्रचार करण्याचं आणि ते अखंडपणे अक्कलकोट स्वामी दर्शनातून सर्वत्र पोहोचवण्याचं कार्य चालू आहे आणि चालू राहणार आहे. सांगायचं एवढंच की स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. त्यांनी भक्तांसाठी जे कार्य केलं, जे आशीर्वादात्मक लोकांना शहाणा करण्याचा प्रयत्न केला, आज तोच आशीर्वाद अनेकांना मिळत आहे आणि अनेकांना मिळावा यासाठी भाविकांनी काय करायला पाहिजे. स्वामी महाराज प्रगट झाले, अक्कलकोटला आले, अनेक ठिकाणी गेले. स्वामी समर्थ महाराजांना जर प्रगट करून घ्यायचं असेल तर खरोखरच आपल्या घरामध्ये प्रगट करून घ्या आणि ते काहीही अवघड नाही. अनेक भक्तांच्या घरात आज स्वामींच्या फोटो आहेत, मूर्ती आहेत. महाराज त्यांच्या घरात आहे हे सुद्धा त्यांना माहीत नाही. पूजा अर्चा करतात, परंतु त्यांना असं वाटत नाही की स्वामी समर्थ महाराजांना प्रगट करून घ्यावं, आपल्या जवळ ठेवावं आणि त्यांची सेवा करावी. लोक देवात आपल्या घरातल्या देवघरात पूजा करतात, दर्शनाला इतर ठिकाणी जातात. प्रगट दिन म्हणा किंवा पुण्यतिथी म्हणा, या दोन्ही दिवशी महाराज तुमच्याकडं निश्चित आहेत, येतील आणि राहतील. यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करायला पाहिजे. आणि ज्याच्या घरामध्ये महाराज प्रगट होतील त्यांनी तर फार प्रयत्नपूर्वक महाराजांवर मनापासून सेवा केली तर पुढील सर्व काळ स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरात राहतील. आणि ज्याच्या घरात स्वामी महाराज राहतील त्याच्या घरामध्ये काहीही कमी पडणार नाही. हा आमचा 51 वर्षाचा अनुभव आहे. काही कमी नाही. पैसा अडका किरकोळ आहे, पण मान पान, त्यानंतर सेवेची संधी आणि सेवा करता करता सर्व दत्तक्षेत्राच्या तीर्थस्थानाची महती लोकांपर्यंत पोचवणं, कुरवपूर, पिठापूर यासारखी महान तीर्थक्षेत्र लोकांपर्यंत पोचवून त्यांना तिथं आल्यानंतर आनंद देणं, हे कार्य महाराज जेव्हा आमच्याकडून करून घेतात तेव्हा परमेश्वराची सेवा, त्यातल्या त्यात स्वामींची सेवा, श्रीपाद वल्लभांची सेवा, गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांची सेवा अतिशय सोपी आहे. पण
भक्तांना दिशा मिळत नाही. लोकांच्या घरात देव आहे, लोकांच्या घरात देव राहतील, परंतु देवाकडे लोक दुर्लक्ष करतात आणि त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवत नाहीत आणि त्यांच्यावर प्रेम करणं तर ही फार लांबची गोष्ट आहे. माझी भाविकांना विनंती, मी सांगतो ते काळजीपूर्वक ऐका. आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. आजपासूनच महाराजांच्या सेवेला मनापासून प्रारंभ करा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरी प्रकट कसे होतील यासाठी मनापासून प्रयत्न, मनापासून सेवा, मनापासून दृढ श्रद्धा आणि आहे त्या तुमच्या घरात फोटोवर महाराजांच्याकडं पाहून सेवा कार्य सुरू करा. मला खात्री आहे आज ना उद्या स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडंच प्रकट होतील. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. कारण आज तीर्थक्षेत्रे गर्दी वाढली आहे, गोंधळ सुरू झाला आहे, फोटो काढणं अमुक तमुक, नामस्मरणाला कोण जात नाही, पारायण कोण करत नाही, बोटं फिरवतात. मी मागंही सांगितलं होतं की टाळ्या वाजवायला 8, जेवायला ताठं 60. आता अलीकडचं जर रूप पाहिलं तर असं जाणवतं की स्वामी महाराजांचा प्रकट दिन किंवा पुण्यतिथी ही केवळ प्रसादासाठीच आयोजित केली जाते. हजारो लोक येतात, प्रसाद घेतात, कुणाला भाव नसतो. घरात पूजा करायची, महाराजांना तिथं प्रसाद दाखवायचा आणि आपण दुसरीकडे प्रसादाला जायचं, हे खरं विचार केला मनापासून तर योग्य नाही. कारण स्वामींना प्रसाद केल्यानंतर तो प्रसाद तुम्ही घरात बसून स्वामी समर्थांच्या समवेत तो प्रसाद ग्रहण करायला पाहिजे. स्वामी समर्थांना किती आनंद होईल. मी स्वामींना काहीतरी करून द्यायचा प्रसाद, आणि प्रसादही करत नाही, बाजारातले पेढे आणतात, स्वामींच्या पुढे ठेवतात आणि ही लोक मग मोठ्या महाप्रसाद जातात का तिथं पंचपक्वान्न असतं, तिथला थाटमाट, तिथं भंडाऱ्याची तिकीटं घेण्यासाठी धावपळ, तिथंही वशिलेबाजी, तिथेही गर्दी गोंधळ आणि एक मोठेपणा की आम्ही भंडाऱ्याला किंवा महाप्रसादाला जाऊन आलो. आपल्या घरातल्या स्वामी समर्थांना काय वाटत असेल याचाही भक्त विचार करत नाही. माझ्या 51 वर्षाच्या सेवेमध्ये मी कुठेही प्रगट दिन आणि पुण्यतिथीला जात नाही आणि कधीही कोणाकडे प्रसादाला गेलो नाही. कारण स्वामी समर्थ आपल्या घरात आहेत, त्यांना प्रसाद आपल्या हाताने केलेला दाखवायला पाहिजे आणि त्यांच्यासमोर त्यांच्या समवेत प्रसाद खायला पाहिजे. हा मोठा आनंद आहे. या प्रगट दिनापासून भक्तांनी एक विचार अंमलात आणावा की मी लवकरात लवकर स्वामी समर्थांना माझ्या घरात प्रगट करेल, नामस्मरणाने करेल, वाचनाने करेल, चांगलं वागून करेल, चांगल्या सेवेने करेल आणि दृढ श्रद्धा ठेवून करेल. आणि स्वामी समर्थ महाराज माझ्या घरी आल्यानंतर आलेलेच आहेत असं समजा, त्या भावनेने मी त्यांच्यावर प्रेम करेल, त्यांना खाऊ पिऊ घालेल, त्यांच्या जवळ थांबेल, त्यांची उपासना करेल. हे जरी तुम्ही ठरवलं, आणि स्वामी समर्थ हे भावप्रिय आहेत, बाह्यप्रिय नाही. त्यांना काहीही डाम डौल आवडत नाही. तुम्ही फक्त त्यांना प्रेम द्या, स्मरण मात्रेनं संतुष्ट. त्यांचं स्मरण करा. ब्रह्मांड नायक आज मला खात्री आहे ज्या दिवशी तुम्ही हा प्रकट दिनादिवशी संकल्प करता, महाराज तुमचा संकल्प पूर्ण करतील. स्वामी समर्थ महाराज कुठं प्रकट झाले तोही विषय नाही. कर्दळीवानाचं मध्ये फार स्तोम झालं, अखेर ते बंद पडलं, कारण ते स्वामी महाराजांना सुद्धा आवडलं नसेल, पण तोही विषय आपला नाही. प्रत्येक भक्ताने विचार करा मनापासून की मी पुढील पुण्यतिथीच्या आतच, प्रगट दिनाच्या अगोदरच स्वामी महाराजांना माझ्या घरीच मी प्रगट व्हायला लावल किंवा प्रगट करण्याचा प्रयत्न करेल आणि प्रगट केल्यानंतर स्वामी समर्थांवर प्रेम करेल. मला गर्दी गोंधळ इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. देवाच्या दारात जायलाच पाहिजे, अक्कलकोटलाही जायलाच पाहिजे, पण शांततेच्या वेळेत गेले तर ठीक. लोक हल्ली प्रचंड गर्दी करतात, त्याबाबत मी सविस्तर एकदा निवेदन देणार आहे. तेव्हा स्वामींना आपल्या घरी बोलवा. आपल्या घरी स्वामी येऊन राहिले तर मला निश्चित खात्री आहे की आमच्या कुलकर्णी कुटुंबाला स्वामी महाराजांनी जे दिलं, आरोग्य दिलं, आनंद दिला, सुख दिलं, शांती दिली, समाधान दिलं, तसंच तुम्हा सर्वांना मिळेल आणि मिळावं अशी मी आज स्वामी समर्थांच्या प्रगट दिनानिमित्त आमच्या संपूर्ण कुलकर्णी परिवारातर्फे सर्व स्वामी भक्तांसाठी स्वामी समर्थांना प्रार्थना करीत आहे. ती प्रार्थना ऐकावी आणि महाराजांनी सर्व भक्तांच्या घरी प्रगट व्हावं आणि त्यांच्या कुटुंबांना सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्य असा आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करत आहे. नमस्कार. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.